चालू चालू नमस्कार. आपण आहोत आज टोकियोमधील. जपान म्हटलं की आपल्याला आठवतं की भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचं क्षेत्र, दुसरे महायुद्ध, ती सुनामी, अशा अनेक प्रसंगाने आपल्याला जपान देश आठवतो. परंतु जपान देशाने केलेली प्रगती बघता आत्ता जी बुलेट ट्रेन आहे त्या बुलेट ट्रेनचा स्पीड आहे 300 किलोमीटर. 3 प्रकारच्या बुलेट ट्रेन आहेत तिथं. परंतु मला जे प्रामुख्याने जपान देशामध्ये जे आवडलं ती त्याची लोकांची शिस्तप्रिय, अतिशय शिस्तीत आणि अदबीनं म्हणजे नम्रपूर्वक वागणारी ही माणसं आहेत. आणि विशेषतः म्हणजे मी काही जपानच्या शाळेमध्ये गेलो तर जपानच्या शाळेमध्ये एक प्रकार मला आठवला की पहिले 3 वर्ष म्हणजे ज्युनियर KG पासून जवळ फर्स्ट स्टँडर्डपर्यंत प्रत्येक मुलाला एटिकेट्स, मॅनर्स, टेबल मॅनर्स असतील, जगामध्ये वावरताना कशा पद्धतीने आपण वावरायचे, ट्रॅफिक अवेअरनेस, अशा प्रकारचे सर्व प्रात्यक्षिक शिक्षण हे त्या मुलांना शाळेत दिले जाते. म्हणून मला वाटतं की एक जपानी नागरिकाचं एक स्वयंशिस्तीचं आणि स्वच्छता बघायला गेलं तर आपण बघू शकतो की आता ट्रेन आली आहे, सगळे लोक लाईनला उभे आहेत. आता फक्त ट्रेनमध्ये क्लिनिंग करणारे माणसं फक्त जातील, गेट बंद होईल, ट्रेन पूर्णपणे साफ होईल आणि ट्रेन साफ झाल्यानंतर सगळे लोक ट्रेनमध्ये होतील. अशा ह्या 3 प्रकारच्या 3 वेगवेगळ्या स्पीडच्या ट्रेन येते. आम्ही जे जातो आहे ती सगळ्यात अतिशय स्पीडनी जाणारी ट्रेन आहे. तिचं नाव आहे नझोमी म्हणून. आपण बघू शकतो की आतल्या बाजूला 360 डिग्रीमध्ये फिरणारे सीट्स आहेत. जशी आपल्याकडं पण वंदे मातरम ट्रेन आहे त्याच पद्धतीने 360 डिग्रीमध्ये हे ट्रेन सीट फिरले जातात. आता एक उत्कृष्ट जपान देशाचा एक नमुना बघायला मिळाला आणि तो आपल्या भारतीय नागरिकांपर्यंत, मित्रांपर्यंत पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही हा व्हिडिओ केला. थँक्यू. सुप्रभात. नमस्कार.